राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत। दोघेही शिवालयाकडे रवाना झालेले आहेत। राज्य निवडणूक आयोगाची ते भेट घेणार आहेत आणि त्यापूर्वी ते शिवालयामध्ये एकत्र चर्चा करणार आहेत। शिष्टमंडळ सगळेच या ठिकाणी आता या आयुक्तांची भेट घेणार आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भेटतायत। आयुक्तांची शिष्टमंडळाची भेट काल झाली नाही आणि त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हे सगळं शिष्टमंडळ नव्या पिढीला घेऊन पुन्हा एकदा चर्चेच्या फेरीसाठी आयुक्तालयाच्या भेटीला गेलेले आहेत। महाविकास आघाडीचे सगळे नेते आहेत आणि ते सगळे एकत्र राज ठाकरेंसोबत पुन्हा एकदा शिष्टमंडळाची भेट घेणार आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरते। निवडणूक आणि मतदार यादीमधल्या घोळासंदर्भात काही प्रश्न या शिष्टमंडळाला आहेत आणि त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळवण्यासाठी तसंच निवडणुकीमध्ये पारदर्शकता यावी या काही महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदन घेऊन हे शिष्टमंडळ पुन्हा एकदा आता निवडणूक आयोगाच्या दारी गेलेलं आहे। काल दोन्ही आयुक्तांची भेट झाली नव्हती, मात्र चोकलिंगम यांची भेट झाली होती। तेव्हा आता राज्य निवडणूक आयुक्तांसोबत सुद्धा त्यांची बैठक आज होईल आणि त्यानंतरच हे सगळे सर्वपक्षीय नेते एकत्रित पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। तेव्हा या दोन्ही आयुक्तांना आता काय प्रश्न विचारावे यासाठी हे सगळे शिष्टमंडळ पुन्हा एकदा आयोगाच्या दारी उपस्थित झालेलं आहे। ही बैठक आता सुरू आहे। मंत्रालयाच्या समोरची नवी प्रशासकीय इमारत आहे, त्या इमारतीमध्ये ही भेट सुरू आहे। या ठिकाणी चोकलिंगम उपस्थित आहेत आणि राज्य निवडणूक आयुक्त सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर बाळासाहेब थोरात, जयंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत, अनिल परब सुद्धा उपस्थित आहेत। आपण पाहू शकतोय केवळ शरद पवार आज उपस्थित राहू शकलेले नाहीत, मात्र त्यांच्याऐवजी दोन नवीन पिढीचे दोन नेते सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी राज ठाकरे आपले प्रश्न, त्यांनी काल जे प्रश्न जाहीर केले होते ते पुन्हा एकदा जाहीर मांडणार आहेत। त्यांची समाधानकारक उत्तरं मिळतायत का, त्यावर तोडगा काही काढता येतोय का, हेही पाहणार आहेत। खरं तर न्यायालयानं या निवडणुका लवकरात लवकर म्हणजे अगदी 3 महिन्यात घ्या आणि आता तर अखेर जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घ्या असं म्हटलं होतं। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, या ठिकाणी बैठकीला सुरुवात झालेली आहे, दोन्ही आयुक्तांना हे सगळे नेते भेटतायत, तेव्हा आज कोणते वेगळे प्रश्न राज ठाकरेंकडे आणि एकंदर शिष्टमंडळाकडे आहेत? काल जी बैठक झाली या बैठकीत जे मतदार याद्यांमधील घोळ आहे त्यावर विशेष करून या सर्वच पक्षाच्या नेत्यांचा या ठिकाणी फोकस आहे आणि त्यामुळेच हे आहे ते आज पुन्हा एकदा ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे काल जे निवडणूक आयुक्तांनी जे काही उत्तरे दिलेली होती ते त्यावर समाधान झालेलं नाहीये, त्यामुळे या ठिकाणी आज पुन्हा एकदा ही बैठक आहे ती घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये आता पुन्हा तेच मुद्दे आहेत उपस्थित केले जाणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी गोंधळ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत झालेला आहे त्याबाबतची जी तक्रार आहे ते आज पुन्हा एकदा दोन्ही निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी या दोघांकडेही केले जाणार आहे। याशिवाय 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे जे आदेश आहेत कोर्टाचे त्याबाबत तुमची तयारी काय झाली याबाबतचं उत्तर काल निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी दिलेले नाही, त्यामुळे निवडणूक आयुक्त यावर काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी आज पुन्हा एकदा ही बैठक असणार आहे। याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात पत्र दिलेलं होतं, मात्र त्याचं उत्तर अद्यापही दिलं गेलेलं नाहीये। याशिवाय आपण बघितलं तर जे राजाराम पवार आहेत त्यांच्या मतदारसंघातील जो एक घोळ होता तो घोळ आहे ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यातील जे कागद आहेत ते आज पुन्हा एकदा दाखवले जाणार आहेत आणि याशिवाय दुबार मतदार आहेत, एकाच 2-2, 3-3 ठिकाणी मतदार जे आहेत त्याबाबत काय निर्णय घेणार आहात याबाबत देखील काल जो प्रश्न उपस्थित केला त्यावर फक्त एका वाक्यात निवडणूक आयोगाने उत्तर दिलं की ज्यांचे दुबार मतदार आहेत त्यांना आम्ही विचारणार की कोणत्या ठिकाणी तुम्ही मतदान करणार आणि ज्या ठिकाणी करणार नाहीत तिथला आम्ही रद्द करू, अशा पद्धतीचं एक उत्तर हे देण्यात आलेलं होतं। मात्र हे फक्त धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी। आज मनसे आणि मविआचं शिष्टमंडळ एकत्रितपणे दोन्ही आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। या भेटीमध्ये अधिक चर्चा होणार आहेत। राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणं गरजेचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।